नमस्कार दर्शक हो, प्रिन्स किचन वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत खमंग मसालेदार मासवडी. मासवडी म्हणजे मांसाहारी जेवणाचा आस्वाद देणारी अस्सल शाकाहारी डिश. मासवडी हा पदार्थ महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातून आता लुप्त होताना दिसत आहे. त्रिकोणी आकाराची मसाला भरलेली मासवडी ही रश्श्याबरोबर भाकरी, पुरी किंवा चपातीबरोबर सर्व केली जात असे. चला तर आपण या लुप्त होणाऱ्या मराठमोळ्या अगत्यशील पदार्थाची ओळख करून घेऊ. इथे दिलेल्या सामग्रीतून 8 मासवड्या तयार होतात व रस्सा जो सुमारे 20 लोकांना पुरतो. किसलेले खोबरे 1 कप, लसूण पाकळी 1 कप, शेंगदाणे अर्धा कप, चिरलेली कोथिंबीर 1 कप, तीळ 1 कप, मीठ चवीनुसार, 2 कप चिरलेला कांदा. कढईत तीळ, खोबरे, शेंगदाणे व लसूण वेगवेगळे गरम करून घेऊ. मग 2 टेबलस्पून तेलात कांदा चांगला परतून घेऊ. एका भांड्यात गरम केलेले सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक वाटून एकत्र करून घेऊ. त्यातच आपण चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर व 1/4 टीस्पून हिंग टाकून मिक्स करून घेऊ. आपले मासवडीसाठीचे सारण येथे तयार झालेले आहे. रश्श्याच्या वाटण्यासाठी 3 कप उभा चिरलेला कांदा 2 टेबलस्पून तेलात परतून घेऊ. अर्धा कप धने, 30 लसूण पाकळ्या, 10 लवंगा, 10 मिरी, 2 इंच दालचिनी, 1 टेबलस्पून बडीशेप, 30 लाल मिरच्या, 3 तमालपत्राची पानं व 1 कप खोबरे. दुसरीकडे 1 कप सुके खोबरे व 3 इंच आले. कांदा परतून झाल्यावर कढईत गरम तेलात मसाले व सर्व जिन्नस एकत्र भाजून घ्यावे. आपल्याला याची पुढे वाटून बारीक पेस्ट करायची आहे. त्यातच 1 टीस्पून हळद व अर्धा टीस्पून जिरे घालून भाजून घेऊ. आपला भाजलेला मसाला आपण मिक्सरवर अगदी बारीक पाणी घालून वाटणार आहोत. सगळे वाटण तयार झाल्यानंतर आपण त्याला फोडणी देऊ. अर्धा कप तेलामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर, गरम मसाल्याच्या 2 पुड्या त्यात घालू. व 10 तमालपत्र घालून व्यवस्थित त्यांना परतून घेऊ. त्यातच आता मिक्सरवर बारीक वाटलेला मसाला घालून व्यवस्थित परतू व रश्श्यासाठी पाणी घालून व्यवस्थित उकळी येऊन देऊ. आपला रस्सा आता तयार होईल. 2 टेबलस्पून तेलामध्ये 1 टेबलस्पून जिऱ्याला फोडणी देऊन त्यात 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर व 1/4 टीस्पून हिंग घालून व्यवस्थित परतून घेऊ व त्यात 6 कप पाणी व चवीनुसार मीठ घालून 5 कप बेसन घालून व्यवस्थित ढवळून घेऊ व त्याला झाकण ठेवून वाफ येईपर्यंत चांगले शिजवून घेऊ. आपले बेसन येथे चांगले तयार झालेले आहे. मासवड्या करण्यासाठी पोळपाटावर पांढरे कापड व्यवस्थित आथरून त्यावर कोथिंबीर भुरभुरवून शिजवलेले बेसन व्यवस्थित पसरवून हाताने त्याला सपाट करून घेऊ व त्याच्या मध्यभागी वाटलेले सारण पळीने व्यवस्थित ठेवून घेऊ व त्यालाही हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घेऊ. मासवड्या करण्यासाठी आपल्याला 2 व्यक्तींची गरज लागणार आहे. एका व्यक्तीने पोळपाटावरील कापडाला व्यवस्थित स्वतःकडे ओढून घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने हळूहळू त्या वड्यांना फिरवत जायचं आहे व वड्यांची वळकटी करून घ्यायची आहे. वड्यांची गच्च वळकटी झाल्यानंतर त्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे दोन्ही हाताने. ही क्रिया करताना बेसन गरमच असायला हवे. व्यवस्थित त्रिकोणी आकार दिल्यानंतर कापड काढून घ्यायचं. आपली वडी तयार झालेली आहे. आपण ती गार होण्यासाठी ट्रेमध्ये ठेवून देऊ. वड्या पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला सुरीने व्यवस्थित कापून घेता येतात. आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण वड्या कापून घेऊ.
आपली कापलेली वडी आपण बघूया. येथे मसाला अगदी व्यवस्थित भरलेला दिसत आहे. आपल्या मसालेदार मासवड्या तयार झालेल्या आहेत. या मासवड्या रश्श्यात बुडवून खाल्ल्या असता मांसाहारी जेवणाचा आस्वाद देतात. आपणही या पदार्थाचा एकदा नक्कीच आस्वाद घ्या. आम्हाला खात्री आहे मासवडी आपल्याला नक्की आवडेल. इथे दिलेली सामग्री ही 20 लोकांसाठी आहे. 10 लोकांसाठी याच्या निम्म्या सामग्रीचा वापर करावा व 5 लोकांसाठी सामग्री 1/4 घ्यावी. आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आम्ही आपणास पाठवत असलेले नवनवीन व्हिडिओज आपणास त्वरित पाहता येतील.